नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये. तर आज आपण जो विषय दिलेला होता तो कोजागिरीचा चंद्र आणि ती या अनुषंगाने आपण साहित्यिकांना आमंत्रित केलेलं होतं आणि मान्यवरांनी आपल्या आजच्या शोमध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर रचना पाठवलेल्या आहेत. आपण चारोळ्या आमंत्रित केल्या होत्या आणि भरभरून अशी दाद जी आहे ती सर्व मान्यवरांनी दिलेली आहे आणि मला आशा आहे की जे आपले श्रोते आहेत ते निश्चितपणे मंत्रमुग्ध होऊन जातील त्या सुंदर सुंदर चारोळ्या ऐकून. तर नुकताच दसरा संपला, दिवाळीची चाहूल लागली आणि दसरा संपल्यानंतर जी पौर्णिमा येते ती कोजागरी पौर्णिमा असते आणि कोजागरी पौर्णिमा आणि त्या कोजागरी पौर्णिमेचा तो चंद्र खूप लोभसवाना असा दिसत असतो आणि त्या लोभसवान्या चंद्राबद्दल खूप भरभरून असं सर्व साहित्यिक लिहित असतात. म्हणून काल जरी कोजागरी पौर्णिमा झालेली असली तरी आपण आवर्जून हा विषय दिलेला होता आणि त्या विषयाला आपल्या आजच्या शोला सुरुवात करण्यापूर्वी मी आजच्या शोची सुरुवात माझ्या एका चारोळीने करतोय. मी माझ्या चारोळीमध्ये लिहिलंय की कोजागरीचा चंद्र उगवणार म्हणून, कोजागरीचा चंद्र उगवणार म्हणून मी त्याला पाहायला व्याकुळ झालो आहे. कोजागरीचा चंद्र उगवणार म्हणून मी त्याला पाहायला व्याकुळ झालो आहे. सांगेन त्याला तुझ्यापेक्षाही सुंदर आहे ती, सांगेन त्याला तुझ्यापेक्षाही सुंदर आहे ती. माझ्यासोबत पृथ्वीवरील चंद्र घेऊन आलो आहे, माझ्यासोबत पृथ्वीवरील चंद्र घेऊन आलो आहे. तर ही माझी एक चारोळी होती आणि जास्त विलंब न लावता आपण आपल्या आजच्या शोमधल्या पहिल्या चारोळीकडे वळूया. आणि जसं की आपण विषय जो दिलेला होता तो कोजागरी हा विषय होता आणि कोजागरी या विषयाच्या अनुषंगानं पहिल्या रचनेमध्ये रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे येथून लिहिलंय. रेखा देशमुख मॅडम लिहित आहेत बाणेर पुणे येथून. ती आणि कोजागरी जो आपला विषय होता त्या विषयाच्या अनुषंगानं की चंद्र चांदणे मी अणती, चंद्र चांदणे मी अणती, कोजागिरी करतो साजरी, कोजागिरी करतो साजरी. हातात आटी व दुधाचा प्याला, हातात आटी व दुधाचा प्याला आणि ओठांवर प्रेमाची मंजुरी, आणि ओठांवर प्रेमाची मंजुरी. वाह! आणि खरंच की तो कोजागिरीचा चंद्र आणि हातामध्ये आटीव दुधाचा प्याला आणि ओठावरची प्रेमाची मंजुरी, खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये वसुधा वैभव नाईक मॅडम लिहित आहेत पुणे येथून. वसुधा वैभव नाईक मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की पांढऱ्या शुभ्र नितळ दुधात चवीला बदाम काजू किशमिश घातले, पांढऱ्या शुभ्र नितळ दुधात चवीला बदाम काजू किशमिश घातले. चंद्राचे प्रतिबिंब पाहिले त्यात, चंद्राचे प्रतिबिंब पाहिले त्यात. ती आणि कोजागिरी हाती हात घालून नाचले, ती आणि कोजागिरी हाती हात घालून नाचले. वाह वाह! खरंच की चंद्राचं प्रतिबिंब त्या दुधामध्ये जेव्हा पाहिलं जातं तेव्हा कोजागिरी आणि ती दोघेही हातात हात घालून नाचले. खूप अप्रतिम सुंदर अशी ही कल्पना होती. आणि या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या एका चारोळीमध्ये प्रज्ञा सौदत्ती मॅडम लिहित आहेत गोरेगाव रायगड येथून. प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड येथून लिहिलंय की आज धरेने शुभ्र चांदण्यांचं जणू श्वेत पांघरून अंथरलंय, आज धरेने शुभ्र चांदण्यांचं जणू श्वेत पांघरून अंथरलंय. ती आणि आजची कोजागिरी, ती आणि आजची कोजागिरी प्रीतगंधात आसमंत गंधाळलंय, प्रीतगंधात आसमंत गंधाळलंय, आसमंत गंधाळलंय. आणि खरं आहे की कोजागिरीचा चंद्र आणि सोबतीला ती ह्या दोन्ही गोष्टी जर एका वेळी असतील तर अवघा आसमंत हा प्रीतगंधामध्ये गंधाळून जातो. आणि या सुंदर अशा जो भावस्पर्शी अतिशय भावविभोर असा प्रसंग असतो त्याला मॅडमनी सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये GR जोशी सर लिहित आहेत अंकली बेळगाव कर्नाटक येथून. GR जोशी सरांनी अंकली बेळगाव कर्नाटक येथून लिहिलंय की मखमली स्पर्श गंधाळ तो मारवा, मखमली स्पर्श गंधाळ तो मारवा, कोजागिरी चांदणं घुमतो पारवा, कोजागिरी चंद्र चांदणं घुमतो पारवा. वाह!
तर खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते की मखमली स्पर्श गंधाळतो मारवा, कोजागिरी चांदणं घुमतो पारवा, घुमतो पारवा. तर या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या एका चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये स्वाती विष्णू नष्टे मॅडम यांनी लिहिलंय सातारा येथून. स्वाती विष्णू नष्टे मॅडम लिहित आहेत सातारा येथून की ती आणि कोजागिरी दोघी माझ्या जवळच्या, ती आणि कोजागिरी दोघी माझ्या जवळच्या, येतात अशा उत्साहाने आठवणी ठेवतात अविस्मरणीय आशा, येतात अशा उत्साहाने आठवणी ठेवतात अविस्मरणीय आशा, अविस्मरणीय आशा. आणि खरं आहे की कोजागिरी आणि ती या दोघीही जवळच्या असतात. जेव्हा जेव्हा त्या सोबत असतात तेव्हा तेव्हा उत्साहाने येतात आणि अतिशय सुगंधित अशा आठवणी ज्या आहेत त्या ठेवून जातात. तर अप्रतिम असं शब्दांकन होतं पुढच्या एका चारोळीमध्ये. सौ योगिता राजेश मापारी मॅडम लिहित आहेत तामजाई नगर सातारा येथून. सौ योगिता राजेश मापारी मॅडम यांनी तामजाई नगर सातारा येथून लिहिलं आहे की ती आणि कोजागिरी म्हणजे मनातील हळवा कोपरा. वाह, ती आणि कोजागिरी म्हणजे मनातील हळवा कोपरा. आजही आठवतो मज तिचा निरागस मुखचंद्र हसरा, तिचा मुखचंद्र निरागस मुखचंद्र हसरा. वाह. आणि खरंच की ती आणि कोजागिरी ही प्रत्येकाच्या मनामधला एक सुंदर हळवा असा कोपरा असतो. आणि जेव्हा ती आणि तिचा निरागस मुखचंद्र जो असतो हसरा तो आपण आठवतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर हास्याची एक लकीर उमटून जाते, नाही का? तर खूप सुंदर अशी ही रचना होती. पुढच्या एका चारोळीकडे वळूयात आणि त्या सुंदर अशा चारोळीमध्ये मोज मुठाळ सरांनी लिहिलंय अकोला इथून. मोज मुठाळ सर लिहित आहेत अकोला इथून की कोजागिरीचा चंद्र आहे साक्षीला, कविता आहे आज सोबतीला. कोजागिरीचा चंद्र आहे साक्षीला, कविता आहे आज सोबतीला. अंधकार नाही स्वप्नांच्या कडेला, अंधकार नाही स्वप्नांच्या कडेला. प्रेरणेचे चांदणे आहे भरतीला, प्रेरणेचे चांदणे आहे भरतीला. वाह वाह. आणि खरंच की कोजागिरीच्या चंद्राच्या साक्षीनं असलेली कविता आणि स्वप्नांच्या कडेला आज अंधकारसुद्धा नाही, कारण भरतीला प्रेरणेचे चांदणे आहे. तर खूप अप्रतिम असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये कौशल सर लिहित आहेत. कौशल सरांनी लिहिलं आहे की मी चंद्राला घरी बोलावले कोजागिरीला, मी चंद्राला घरी बोलावले कोजागिरीला. तो म्हणाला कसे व्हायचे बाकी चंद्राचे, तो म्हणाला कसे व्हायचे बाकी चंद्राचे. आणि खरं आहे की दोन चंद्रांची कल्पना करून, एक पृथ्वीवरचा चंद्र आणि एक तो नभातील चंद्र, या दोन चंद्रांशी तुलना करून एकमेकांशी जेव्हा कोजागिरीला त्या नभातल्या चंद्राला घरी बोलावलं तेव्हा तो म्हणाला की बाकी चंद्रांचं कसं होणार. तर खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. याबरोबरच पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात, ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये वर्षा कुलकर्णी खोपकर मॅडम लिहित आहेत मालाड पूर्व मुंबई येथून. वर्षा कुलकर्णी खोपकर मॅडम यांनी मालाड पूर्व मुंबई येथून लिहिलंय की कोजागिरीची तेजस्वी चमचमती रात्र, कोजागिरीची तेजस्वी चमचमती रात्र. तिच्या सहवासात फुलली सारी गात्र, तिच्या सहवासात फुलली सारी गात्र. नित्य साथीचे वचन चंद्राच्या साक्षिणी, नित्य साथीचे वचन चंद्राच्या साक्षिणी. मनीचे भाव जाणिले स्वप्न भरल्या नजरांनी, मनीचे भाव जाणिले स्वप्न भरल्या नजरांनी, स्वप्न भरल्या नजरांनी. वाह वाह. खरंच की कोजागिरीची तेजस्वी ती चमचमती रात्र आणि तिचा तो सुंदर असा सहवास. एवढंच नाही तर त्या चंद्राच्या साक्षीने घेतलेल्या अनाभाकानी वचनं आणि मनातले भाव जे आहेत ते स्वप्न भरल्या नजरा ज्या आहेत त्या जाणत असतात. एकमेकांना सोबतीचं वचन देणारी, एकमेकांच्या सोबत आयुष्यभर एकमेकांसोबत चालूया असं वचन एकमेकांना देणारी ती कोजागिरीची रात्र खूप अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ माधुरी म इनामदार मॅडम लिहित आहेत. सौ माधुरी म इनामदार मॅडम यांनी लिहिलं आहे की ती आणि कोजागिरी दोघींच्या चांदणसरी, ती आणि कोजागिरी दोघींच्या चांदणसरी. मनस्वी तितकी गहिरी सुखावती नित्यांतरी, मनस्वी तितकी गहिरी सुखावती नित्यांतरी. नित्य
अंतरी. वाह वाह. तर तिच्या आणि कोजागिरीच्या चांदणसरी ज्या आहेत त्या खूप अप्रतिम सुंदररित्या या रचनेमध्ये शब्दबद्ध करण्यात आलेल्या होत्या. आणि पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये बाबू घाडीगावकर सरांनी लिहिलं आहे जालगाव दापोली येथून. बाबू घाडीगावकर सर लिहित आहेत जालगाव दापोली येथून की चंद्र हसला चषकामध्ये मस्त मजेने. चंद्र हसला चषकामध्ये मस्त मजेने, कोजागिरीची रात रंगली मस्त मजेने. कोजागिरीची रात रंगली मस्त मजेने, दुधावरच्या साई मधुनी फुटे उफाळी. दुधावरच्या साई मधुनी फुटे उफाळी, टोपाभोवती काव्य रंगले मस्त मजेने. टोपाभोवती काव्य रंगले मस्त मजेने, मस्त मजेने. वाह. आणि खरंच की चंद्र चषकामध्ये मस्त मजेने हसला, अशी सुंदर अशी कल्पना सरांच्या या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीमध्ये होती. आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये हृदय जॉकी या नावाने सर लिहितात श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी लिहिले छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान. हृदय जॉकी श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सर लिहित आहेत छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान. सर लिहित आहेत की डोळ्यातील तिच्या चांदणे टिपताना जागून रात्र होते साजरी. डोळ्यातील तिच्या चांदणे टिपताना जागून रात्र होते साजरी, खंडग्रासातून जशी डोकावते काळजीने. वाह. खंडग्रासातून जशी डोकावते काळजीने, प्रीत सखी ती आणि कोजागिरी. प्रीत सखी ती आणि कोजागिरी. ती आणि कोजागिरी. वाह वाह. खरंच की तिच्या डोळ्यातले चांदणे टिपताना जागून रात्र साजरी होते आणि खंडग्रासातून जशी डोकावते काळजीने, प्रीत सखे ती आणि कोजागिरी. खूप अप्रतिम आणि सुंदर. खंडग्रासातून काळजीने डोकावणारी प्रीत सखी ती आणि कोजागिरी, या दोघेच्या दोन्हीही गोष्टींना सरांनी खूप अप्रतिम आणि सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर आपण चारोळीकडे वळूयात, ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये सौ प्रीती महाडिक मॅडम लिहित आहेत ठाणे येथून. सौ प्रीती महाडिक मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलं आहे की तुझं पौर्णिमा म्हणू की कोजागिरी म्हणावे. तुझं पौर्णिमा म्हणू की कोजागिरी म्हणावे, हसता तू स्मित वदने गाली खळी पडावे. वाह. हसता तू स्मित वदने गाली खळे पडावे, ते गोड हास्य वदनी विसरुनी. ते गोड हास्य वदनी विसरुनी सर्व गेलो. ते गोड हास्य वदनी विसरुनी सर्व गेलो, प्रेमात गुंतुनिया पुनवेत मीच रमलो. प्रेमात गुंतुनिया पुनवेत मीच रमलो. पुनवेत मीच रमलो. वाह. तर तुला पौर्णिमा म्हणू की कोजागिरी म्हणू, आणि जेव्हा तू हसतेस तेव्हा गालावर खळी पडते. खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन या सुंदर अशा चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये श्रावणी संदीप गुंड मॅडम लिहित आहेत धानोरी पुणे येथून. श्रावणी संदीप गुंड मॅडम यांनी धानोरी पुणे येथून लिहिले की आज कोजागिरीची रात्र होती आकाशी चांदणे पडले होते. आज कोजागिरीची रात्र होती आकाशी चांदणे पडले होते, मी पाहिले तिला ती चांदण्यात भिजली होती. मी पाहिले तिला ती चांदण्यात भिजली होती, अलगद माझ्या मिठीत विसावली होती. मलाही ती चांदणीच भासली होती. अलगद माझ्या मिठीत विसावली होती, मलाही ती चांदणीच भासली होती. चांदणीच भासली होती. वाह. तर कोजागिरीचं रात्र, आकाशी पडलेलं चांदणं आणि त्या चांदण्यामध्ये भिजलेली ती, जेव्हा ती मिठीमध्ये विसावली तेव्हा ती चांदणी समभासली. असं अप्रतिम असं शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये बबलू आहिरे सर लिहित आहेत. बबलू आहिरे सरांनी मुक्काम पोस्ट जळगावनी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथून लिहिलं आहे. बबलू आहिरे सर लिहित आहेत जळगावनी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथून की बघ सखे शरदाचं चांदणं कसं आभाळभर पसरलं. बघ सखे शरदाचं चांदणं कसं आभाळभर पसरलं, पांघरुणी चांदण्यांची झालर. पांघरुणी चांदण्यांची झालर, कोजागिरीचं रूप नभी बहरलं. कोजागिरीचं रूप नभी बहरलं. वाह वाह. खरंच की चांदण्यांची झालर पांघरून
नभामध्ये कोजागिरीचं बहरलेलं रूप आणि शरदाचं चांदणं जे आभाळभर पसरलेलं आहे त्याला सरांनी अगदी ओळीमध्ये तंतोतंत शब्दबद्ध केलेलं होतं. खूप अप्रतिम सुंदर कोजागिरीबद्दलची ही अप्रतिम अशी चारोळी होती श्रोते हो. आणि श्रोते हो, तुम्ही आज कोजागिरी आणि ती या विषयाच्या अनुषंगानं आपल्या जगभरातल्या मान्यवरांनी पाठवलेल्या सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद घेत आहात. तुम्ही RJ कैलाससोबत आहात. तुमच्या आवडीचा शो म्हणजेच हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर आनंदी रहा, आनंद लुटा.